आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून निषेध, कारवाईच्या मागणीसाठी निवेदन। विटा शहरातील जिओ मराठी वृत्तवाहिनीचे संपादक व पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना 5 दिवसांपूर्वी घडली होती। या घटनेचा निषेध आणि संबंधित अटक केलेल्या दोघा आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांना हल्ला करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींना लवकर अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशी गुन्हेगारी जिल्हाभर फोफावली असून तिला मोडीत काढावी, यासाठी आज जत तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया व पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त करून जत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुनील साळुंखे व जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी विविध दैनिक आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर, हल्ला कृती समितीचे तालुका अध्यक्ष अंबाना माळी, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे, जिल्हा संघटक दत्तात्रय सावंत, कार्याध्यक्ष नेताजी खरात, खजिनदार संतोष पोरे, सहसचिव नागेश ऐवाळे, सचिव प्रमोद क्षीरसागर, प्रमोद मेटकरी, महावीर मड्डीमनी, रवींद्र कुलकर्णी, बाळासाहेब बुद्धसागर यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जत तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आज विटा येथे मारहाण झालेल्या प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही आज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत व पोलीस निरीक्षक जत यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संघटनेच्या वतीने निवेदन देऊन कडक कारवाई करावी असे आम्ही मागणी केलेली आहोत। तरी त्यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचं मी आज जाहीर करतो। पिसाळ यांना जी अमानुष मारहाण झाली त्या संदर्भात आम्ही आज व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुक्याच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। तसंच जतचे PI यांनाही निवेदन दिले, त्याच्या संबंधित हल्लेखोरावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे। जर त्याला कडक कारवाई नाही झाली तर पुढची आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।